नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी यांच्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मे ते जुलैचे अनुदान आलेले आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी आर आला आहे। मग हे अनुदान कोणते आहे आणि कसे आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच मित्रांनो, मे महिन्याची पेन्शन मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे पेन्शन मिळालेले आहे, जर तुम्हाला हे पेन्शन मिळाले नसेल, पैसे मिळाले नसेल, तर त्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे, म्हणजे आपल्याला हे अनुदान मिळेल या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी मे ते जुलै 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासन यांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 7 मे 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जी आर आहे। मग या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे मित्रांनो, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 143,72,72,000 एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी 57,54,63,000 एवढी तरतूद करण्यात आलेली आहे। मग आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 12,85,00,500 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 5,17,20,090 एवढा निधी शासन निर्णयान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे। वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन, दूरध्वनी, वीज, पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आस्थापनेसाठी 11,58,35,740 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी या योजनेवरील आस्थापनेसाठी 4,61,08,220 एवढा निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला असून हा जो निधी आहे तो विभागीय आयुक्त कार्यालयांना मे ते जुलै 2025 या कालावधीकरिता वेतन, दूरध्वनी, वीज व पाणी, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपल्याला ज्याप्रमाणे अनुदान मिळते तसेच आपले जे कामकाज चालते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे त्या कार्यालयासाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांना हा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे की जर आपले कामकाज व्यवस्थित चालायचे असेल तर या ठिकाणी कार्यालयातील कामकाजसुद्धा हे वेळेवर होणे गरजेचे आहे। त्या ठिकाणची वीज, पाणी, दूरध्वनी हे सुद्धा व्यवस्थित राहणे गरजेचे आहे। त्यासाठी शासनाने हा निधी कार्यालयास देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि कार्यालयांना मे ते जुलै दरम्यानचा सर्व खर्च मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। तसेच मित्रांनो, आता मे महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता मे महिन्याचे पैसे अनेक जिल्ह्यांमध्ये मिळत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा भंडारा या ठिकाणी पैसे मिळालेले आहे। तसेच मित्रांनो, अनेक ठाणे जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे, यावल तालुक्यामध्ये मिळालेले आहे, या ठिकाणी नाशिकमध्ये मिळालेले आहे। मे महिन्याचे पैसे अनेक जणांना मिळत आहे। नागपूरमध्ये मिळाले आहे, नागपूर दक्षिण विभाग या ठिकाणी बघा, पुणे तालुका जिल्हा भंडारा या ठिकाणी मिळालेले आहे। नालासोपारामध्ये वसई या ठिकाणी अजून मिळालेले त्यांना मिळालेले नाही। मग मित्रांनो, सांगलीमध्ये मिळाले, पुणे जिल्हा पुरंदर तालुक्यात मिळाले, कोल्हापूरमध्ये आले। तसेच मित्रांनो, अनेक ठिकाणी हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मग गडचिरोलीमध्ये आलेले आहे। तर मित्रांनो, बीडमध्ये सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे। सोलापूरमध्ये सुद्धा पैसे आलेले आहे। नगरमध्ये म्हणजेच अहिल्यानगरमध्ये पैसे आले आहे। जळगावमध्ये पैसे आलेले आहे। यवतमाळमध्ये पैसे आलेले आहे। मग या ठिकाणी बघा, अनेक ठिकाणी 1,500 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अनेकांना पैसेसुद्धा मिळालेले आहे। तर कल्याणमध्ये सुद्धा मिळालेले आहे। जळगाव जिल्हा भुसावळ तालुका या ठिकाणी मिळालेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेले आहे। तसेच मित्रांनो, जळगावमध्ये आलेले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून बोलतो, डिसेंबर महिन्यामध्ये माझे पैसे आल्यावर पैसे आलेत, माझा DBT लिंक आहे, ऑनलाईन पण आहे।
तर मग मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अशा पद्धतीने हे पैसे मिळालेले आहे, परंतु काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही। मग त्या लाभार्थ्यांचे काय चुकले आहे किंवा त्यांना का पैसे मिळत नाही, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणे गरजेचे आहे। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनासाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही, त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही। कारण आता अनुदान DBTद्वारे वितरित होत आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा हे अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर सुद्धा अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा। मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन होईल, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तेव्हा तुमचं जे काही पैसे राहिलेले आहे ते सर्व पैसे तुम्हाला मिळतील आणि पुढील जो पैसे मिळणार आहे ते OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला हे पैसे मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तहसीलमध्ये जाऊन ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी तहसीलमध्ये जाऊन आधार व्हेरिफिकेशन करा, बँकेत जाऊन KYC करा। जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर पोस्टामध्ये खाते काढा, तुमचे एका दिवसात हे DBT लिंक होते आणि इतर कुठल्या बँकेत खाते असेल तर त्या ठिकाणी जाऊन चेक करा की त्या ठिकाणी हे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील किंवा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।